मित्रांनो, मी मोहनदास सलामे इफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपण सुरुवात करत आहोत पुढच्या भागाला, प्रकरण 3 मधील. तर आपण इथं बघणार आहोत वर्ग विविधता. आता तर चला सुरुवात करूया. चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करा, कमेंट करा. वर्ग विविधता. आता वर्ग म्हणता बरोबर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण पहिल्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंत आता येऊन ठेवलो, म्हणजे ते वर्ग असतील बा. ती व्यवस्था नाही, त्या वर्गावर आधारित व्यवस्था नाही, तशी विविधता नाही. काय आहे, वर्गावर आधारित विविधता सर्वाधिक महत्त्वाची आहे. पण ही वर्गावर आधारित जी विविधता आहे सर्वाधिक महत्त्वाची. आता सर्वाधिक महत्त्वाची कशी आहे, इयत्ता 11वी मध्ये आपण याचा थोडा अभ्यास केला आहे. जसं पहा, आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि शिक्षण यावर आधारित असतो वर्ग कशावर अवलंबून असतो, आर्थिक स्थान, आर्थिक निकष किंवा शिक्षण यावर आधारित असतो. आपण आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर होतो. कोणत्या गोष्टीवर आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारावर, निवडीवर, पूर्वग्रहावर, स्वप्न आणि आशा आकांक्षावर दिसून येतो वर्गाचा प्रभाव. जसं आपण कोणत्या आर्थिक वर्गाचा भाग आहोत याची जाणीव सुद्धा वास्तवात आपल्याला असते आणि आपण ते जगत असतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करायचा की स्वतःच्या गाडीनं, जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून घ्यायचे, शिक्षण कुठं घ्यायचं, लग्न कसे करायचे, हे सगळे निर्णय आपण आर्थिक वर्गानुसार घेतो. आर्थिक वर्गानुसार म्हणजे ज्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा तो सगळ्या गोष्टीत जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करतो, ज्याच्याकडे नाही आहे तो सामान्य पैसा खर्च करतो. आता भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत. याचं प्रमाण भारतामध्ये फार कमी आहे आणि बहुतांश लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहेत. म्हणजे आर्थिक वर्गानुसार जर आपण विचार करायला लागलो तर उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग. तर मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग हा जास्त प्रमाणामध्ये आहे, तर उच्च वर्ग गणना करणारे आणि गणना होणारे लोक हे कमी आहेत. आता त्यामुळे आपल्याला ही जी विविधता दिसते, वर्ग विविधता, ती आर्थिक गणनेनुसार पाहायला मिळते. समोरची विविधता आहे लिंगभाव आधारित विविधता. आता लिंगभाव आधारित विविधता म्हणता बरोबर तुमच्या लक्षामध्ये येईल की मेल अँड फिमेल यावर आधारित जी व्यवस्था आहे अशी, पण नाही, यामध्ये अजूनही काही भाग आहेत आणि इतर डिटेल भाग दिलेला आहे. तर आणि लेटेस्ट आहे, 2 वर्षाच्या आधी जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता त्यानुसार इथं लिहिलेला आहे. तर लिंगभाव आधारित विविधता इथं चित्रामध्ये तुम्ही बघताय, आता खूप सारं एक मोर्चा वगैरे दिसतोय. तर लिंगभाव आधारित विविधतेमध्ये नेमका मोर्चा कशासाठी आला बा, हा भागसुद्धा इथं आपण बघणार आहोत आणि डिटेल आहे थोडंसं बघून घेऊ. तर लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लिंग, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्स म्हणतात, आणि लिंगभाव ज्याला जेंडर म्हणतात, यातील फरक समजून घ्यावा लागेल. म्हणजे लिंग आणि लिंगभाव. आता 11वीच्या समाजशास्त्रातील अभ्यासक्रमातही समाजाच्या वर्गस्तरीकरणाचा पाया म्हणून लिंगभावाचा उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 11व्या वर्गात आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या. आता लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी, ही सामाजिक संकल्पना जोडलेली आहे, दिसते. जसं जे दुहेरी लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता. दुहेरी लैंगिकता, आता दुहेरी म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे 2. लैंगिक अभिव्यक्ती म्हणजे प्रेझेंट करणे, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता, लैंगिकतेबद्दल मत, याच्याशी निगडित आहेत. लिंगभाव या संकल्पनेमध्ये काय असते, स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, स्त्रीत्व आणि पुरुषत्व, ती तो इत्यादी सीमारेषा पलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे, स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती आणि तो. पण या पलीकडे जी सीमारेषा असते त्याच्या पलीकडे लिंगभावाचा समावेश होतो लिंगभावामध्ये. आता आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तींच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो.
अभिमुखता, लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो. याच्या संदर्भामध्ये आपण बघू शकतो LGBT. बहुतांश विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत असतील. LGBT म्हणजे काय हे आद्याक्षरी परिचित असतील, बरेचशा लोकांचे असतील. तर थोडंसं इथं डिटेल दिलेलं आहे, ते बघून घेऊ आपण. LGBT म्हणजे नेमकं काय. तर पहिली L फॉर लेस्बियन, G फॉर गे, B फॉर बायसेक्शुअल आणि T फॉर ट्रान्सजेंडर, म्हणजे तृतीयपंथी त्याला मराठीमध्ये म्हणतात. आता लेस्बियन म्हणजे काय, तर लेस्बियन म्हणजे स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध, स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध त्याला म्हणतात लेस्बियन. आता गे कोणाला म्हणतात, तर गे म्हणजे पुरुष आणि पुरुषामधील समलैंगिकता, म्हणजे तेच शारीरिक संबंध, याला म्हणतात गे. आता बायसेक्शुअल म्हणजे जी व्यक्ती दोन्ही लिंगांशी, स्त्री आणि पुरुष यांच्याकडे आकर्षित असते अशी व्यक्ती. म्हणजे लेस्बियनचा अर्थ जर घेतला तर स्त्री ही स्त्रीकडे आकर्षित होईल, गेमध्ये पुरुष पुरुषाकडे आकर्षित होईल, आणि बायसेक्शुअलमध्ये स्त्री पुरुष दोन्ही लिंगाशी आकर्षित असते अशी. आणि तृतीयपंथी ज्याला ट्रान्सजेंडर म्हणतो, ते म्हणजे एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता, कशी लैंगिकता, शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना, मानसिक लैंगिक भावना आणि शारीरिक लैंगिकता यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये म्हणजे शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यामध्ये सुसंगतता नसते, सुसंगतता, त्याला म्हणतात तृतीयपंथी, इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रान्सजेंडर. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी बाब असते तृतीयपंथी वगैरे यांच्यामध्ये, तर आपण यांच्या बाबतीमध्ये आपण जसे व्यक्ती आहोत त्याच पद्धतीने हे सुद्धा लोक व्यक्ती आहेत, म्हणून त्यांच्याकडे आदरानं बघणं काळाची गरज आहे. आणि म्हणून एखाद्या अवयवाला जर एखादी व्यक्ती, आपल्या घरची व्यक्ती निकामी असली तर आपण त्याला हेट करत नाही, आपण त्यांची विशेष काळजी घेतो. तशी विशेष काळजी आपण ह्या सगळ्यांची घेणे आवश्यक आहे. स्पेशली तृतीयपंथीयांच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं बघतो. आज बरेचसे तृतीयपंथी मोठमोठ्या पदावर सुद्धा आहेत आणि शासनानं यांना समोर दिलेला आहे तो भाग, आपण तो सुद्धा बघू. इथं बऱ्याचशा संधी आता सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे, मुलींचे सुयोग्य वर्तन, म्हणजे चांगले, योग्य वर्तन कसे असावे, हे सामाजिक संस्कारातून, बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यातून ठरवले जाते. त्यांचे नेमकं वर्तन कसं असायला पाहिजे हे कसं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी, आणि त्यानुसार मग सामाजिक संस्कार जसे घडत आले त्यानुसार ठरवलं जाते, बळजबरीनं ठरवलं जाते आणि सांस्कृतिक व्याख्या केल्या जातात त्यामधून ठरवलं जाते. पण यामुळे दोन समाजामध्ये फरक जाणवतो, समाजामध्ये फरक निर्माण होतो याच्यानं, किंवा एखाद्या समाजातील दोन गट देखील वेगवेगळे असतात. एक विशिष्ट समाज असेल तर त्या समाजामध्ये सगळेच लोक सारखे असतील का, नाही, तिथेही वेगवेगळे गट पडू शकतात, ते दोन गट होऊ शकतात आणि ते वेगवेगळे असू शकतात. यातून समाजातील बहुसामान्यतेचा नियम, म्हणजे या नियमानुसार काय होते, बहुसामान्य लिंगभावातील फरकाचे सामान्यीकरण केले जाते. जो लिंगभावातील फरक आहे त्याचं सामान्यीकरण, जनरलायझेशन केलं जातं, की सरळ सरळ ढोबळमानानं प्रत्येक गोष्टी ठरवल्या जातात. पण यातून समाजातील बहुसामान्यतेचा प्रभाव लक्षात येतो. हा नियम समाजामध्ये आणि समाजातील कुटुंब, हा नियम समाजातील कुटुंब, लग्न, राज्यव्यवस्था, कुठं असतो, लग्न, राज्यव्यवस्था, कुटुंब, अर्थव्यवस्था, धर्म यासारख्या संस्थांमध्ये लागू होतो. काही जे विशिष्ट व्यक्ती असतात, गट आणि समाजांनी द्वयी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बायनरी, द्वयी या संकल्पनेलाच आव्हान दिलेले आहे, बायनरीला. आणि त्यामुळे काय निर्माण होते, ही जी दरी समाजामध्ये निर्माण होते, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांकडे बघण्याची जी दरी असते, त्यामुळे काय होते, लैंगिकता व लिंगभावात्मक बहुलता, लैंगिकता आणि लिंगभावात्मक बहुलता जास्त प्रमाण, अधिक समावेशक झालेली दिसून येते आपल्याला. आता लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना
या विविधतेला अजून काही संज्ञा कारणीभूत आहेत, ते माहीत असणे आवश्यक आहे. तर ते काय आहे? लिंगभावाचे प्रकटीकरण. लिंगभावाचे प्रकटीकरण म्हणजे प्रकट करणे, व्यक्त करणे. ही संज्ञा लिंगभाव सामाजीकरणाशी संबंधित आहे. लिंगभावाचे प्रकटीकरण ही संज्ञा कोणाशी आहे? लिंगभाव सामाजीकरणाशी संबंधित आहेत, म्हणजे ही एकामेकाशी रिलेटेड आहे. आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभाव संबंधी अपेक्षा काय होते? आपल्या लिंगानुसार म्हणजे मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर, असे लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीनं पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. म्हणजे आता जो हा लिंगभाव आहे हा आता समाज हळूहळू स्वीकारायला लागलेला आहे. म्हणजेच काय होते? द्वैलिंग व्यवस्थेत बसत नाहीत असेही लोक आहेत, जे मेल आणि फिमेलमध्ये बसत नाही असेही लोक आहेत, समाजामध्ये आहेत. मग लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही, पश्चिमेकडील लोकांनी सांगितलेली बाब नाही, हा आपल्या भारतीय परंपरेचाच एक भाग आहे. पहा, म्हणजे हे आपण पाश्चिमात्य लोकांकडून शिकलो, पश्चिमेकडील लोकांकडून शिकलो अशी आपली ओरड असू शकते, पण तसं नाही. ही आपली भारतीय परंपरेचाच एक भाग आहे. द्वयलिंग ज्याला बायनरी म्हटलं आपण मगाशी, व्यवस्थेत न बसणाऱ्या भारतीय देवतांचीही उदाहरणे आहेत. भारतामध्ये भारतीय देवतांची उदाहरणे आहेत जे द्वयलिंगामध्ये या व्यवस्थेमध्ये बसत नाहीत. ते कुठले? आता याच्यानुसार काय होऊ शकते ते तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता लैंगिकता एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी, लैंगिकता म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक, शरीरानं, भावनेनं, मनानं आणि किंवा लैंगिक संबंध असू शकतो. शारीरिक किंवा भावनिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. आणि लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निवड नव्हे. याला प्राधान्यक्रम देता येत नाही किंवा प्राधान्य म्हणता येत नाही किंवा निवड नव्हे. तर प्रत्येक व्यक्तीची लैंगिक अभिमुखता आपल्याला ओळखता येऊ शकते आणि ते प्रत्येकाची वेगवेगळी राहू शकते. ती शारीरिक असू शकते किंवा भावनिक असू शकते. जसं LGBT मध्ये आता इंग्लिशमध्ये इथं दिलेलं आहे L फॉर लेस्बियन, आपण इथं या चार्टमध्ये बघितलंच आहे, गे, बायसेक्शुअल अँड ट्रान्सजेंडर. चळवळीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, आता 2 वर्षाच्या आधी पेपरला आलं होतं हे. जसं दिनांक 6 सप्टेंबर 2018 पेपरच्या फ्रंट पेजवर होतं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केला. भारत सरकारने तृतीयपंथीयांना जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिलेली आहे. म्हणजे आपण सुद्धा आता त्यांच्यामध्ये भेदभाव करायचा नाही आणि हे करणे योग्यच नव्हे. त्यांनासुद्धा स्वतंत्र जीवन आहे, त्यांचंसुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे. तेव्हा प्रत्येकाला समान दर्जा आहे आणि प्रत्येकाला समान संधी आहे. तेव्हा प्रत्येकासाठी आपण सारखेपणानं आपला दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. तर सुप्रीम कोर्टानं हे डेट लक्षात ठेवा, रिकाम्या जागेमध्ये जोड्या लावामध्ये येऊ शकेल. दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कुठला निर्णय दिला? तर बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केला. आता लिंगभावाधारित भिन्नतेविषयी जागरूकता आणि संवेदनशीलतेमुळे आता हळूहळू जागरूकता व्हायला लागलेली आहे आणि संवेदनशीलता निर्माण झाली. आणि त्यामुळे काय झालं, लिंगभावासंबंधी जे अज्ञान आणि गैरसमजुती दूर करता येतील आपल्याला. जागरूकता निर्माण झाली तर गैरसमज आहेत समाजामध्ये भरपूर. आता कसं आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी सहज बदलता येत नाही, पण त्या बदलण्यासाठी क्रांती करावं लागते. समजून घेणे आवश्यक आहे. आपण एज्युकेटेड लोक आहोत, आपण समजायला पाहिजे.
विविध लिंग भावसंबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देता येईल. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांची अस्मिता आहे, त्यांची स्वतःची ओळख आहे, हे आपण पटवून देता येईल. ज्या व्यक्तींचा लिंगभाव समानुरूप नाही तिच्याबाबत द्वेष, हिंसा, पूर्वग्रह आणि शोषण होणार नाही याची काळजी आपण घेणे आवश्यक आहे. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता आपल्याला येईल या बाबतीमध्ये. तर याला म्हणतात लिंगभावावर, लैंगिकतेवर आधारित विविधता ही सुद्धा आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. कृती 3 इथं दिलेली आहे. अलीकडे पारित झालेल्या तृतीयपंथी विधेयकाला प्रोटेक्शन ऑफ राईट्स ॲक्ट 2019 विरोध होत आहे. या विधेयकाबाबत माहिती मिळवा आणि वर्गात चर्चा करा. याबद्दल तुम्ही माहिती मिळवा आणि त्या बाबतीमध्ये जेव्हा वर्गामध्ये चर्चा होईल तेव्हा तुम्ही चर्चेच्या माध्यमातून आपले मुद्दे पटवून देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं हा व्हिडिओ थांबवू आणि आपण जे विविधता आहे तो भाग इथं कंप्लीट केलेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये.